समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांसाठी एक धक्का देणारी घटना घडली होती। दिनांक 1 जुलै रोजी पर्यटनासाठी पुण्यातून आपल्या मित्रांसोबत आलेला 20 वर्षीय तनिष्क मल्होत्रा हा युवक समुद्रात बेपत्ता झाला होता। तब्बल 43 तासांच्या शोध मोहिमेनंतर तनिष्कला काशी समुद्रातून बाहेर काढण्यात यश आलं। तनिष्क मल्होत्रा हा आपले 3 मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी आणि पुण्य पाटील यांच्यासोबत काशीत येथे एक दिवसीय सहलीसाठी आला होता। हे तिघही पुण्यात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत। तिघही समुद्र स्नान करण्यासाठी पाण्यात गेले होते, मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे तनिष्क लाटांमध्ये ओढला गेला आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला। त्याचे मित्र मात्र सुरक्षित किनाऱ्यावर परतण्यात यशस्वी ठरले। या दुर्घटनेनंतर मुरुड पोलीस, कोस्ट गार्ड, लाईफ गार्ड, स्थानिक बचाव पथक आणि SVRSS टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने शोध कार्य राबवलं गेलं। विशेष म्हणजे 3 जुलै रोजी सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आणि ॲडव्हान्स थर्मल ड्रोनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर सकाळी 7:45 वाजता तनिष्क मृत सापडला। यानंतर मुरुड ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाही करण्यात आली। सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्यामुळे काशीत समुद्रकिनारा बंद ठेवण्यात आलाय, मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करत समुद्रात उतरत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना घडत असल्याची माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली। यापूर्वीही येथे तसेच मुरुड तालुक्यात एकूण 150 पेक्षा अधिक पर्यटकांचे प्राण गेलेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी निदान एक स्पीड बोट सतत किनाऱ्यावर उपलब्ध ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।